तर कधी-कधी काय होतं ना, आपल्याकडे अचानक कोणतरी पै-पाहुणे येणारे असतात आणि मग आपल्याला असं सगळं जेवणाचा घाट वगैरे पुन्हा-पुन्हा करायला लागतं. तर तुमच्याकडे हे असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडे तर हे असं वरचेवर होत असतं, कारण की माझ्याकडे जवळपास वरचेवर कोणी ना कोणी येतच असतं. त्याच्यामुळे आता या कामाची सवय झाली, पण कधी-कधी खूप कंटाळा येतो. आपलं काहीही काम दुसरं होत नाही. सगळा दिवस असतो तो जेवण बनवण्यात आणि भांडी घासण्यातच जातो. तर आज येणार होते आमच्याकडे सासरे बुवा, तर त्यांच्यासाठी मला भाजी चपाती हे जे होतं ते पुन्हा करावं लागलं. आणि इथे मी रात्रीचा जो उरलेला भात होता तो जास्ती होता, तर मला असा आमटीबरोबर काय तो भात गेला नसता, तर त्याच्यामुळे मी फोडणीला घातला. कारण फोडणीचा भात असला की लोणच्याबरोबर जरा व्यवस्थित जातो आणि तो आवडतो. तर इथे माझा छानसा असा भात बनवून झालेला होता फोडणीचा, तुम्ही बघू शकता. आणि हे एवढं सगळं आवरेपर्यंत ना मला 12:30 झालेले होते. आणि मग त्यानंतर मी थोडंसं मशीनवरती काम केलं, कारण जेवणाला वेळ होता आणि म्हटलं बसून इतका वेळ काय करायचं, थोडंसं काम आहे तर ते करून घेऊयात. म्हणून मग मी इथे एक ब्लाऊज कट केलेला होता, तर तो स्टिच करायला बसले. जवळपास अर्धा ब्लाऊज झालेला होता माझा शिवून. आणि नंतर म्हटलं जेवून घेऊया, कारण भात मी अथांगला शाळेतून आणेपर्यंत खराब होऊ शकतो. तर इथे मी जेवायला घेतलेलं भात होतं, लोणचं आणि वांग्याचं भरीतसुद्धा. माझं जेवण वाढून घेतलं आणि थोडासा भात होता तो या कुत्रीसाठी ठेवला. तशी दारात जी कुत्री आहेत ना ती खूप त्रास देतात आणि खूप घाणसुद्धा करतात, पण आता त्याची छोटी पिल्लं आहेत त्याच्यामुळे तिच्यावर थोडीशी दया दाखवायला लागते. तर रात्रीच्या जेवणासाठी मी इथे भात एका साईडला ठेवला होता गॅसवरती, एका साईडला कुकरमध्ये फ्लावर होता तो बॉईल करून घेत होते. दुपारच्यातल्या एवढ्या चपात्या उरलेल्या, केले नाहीत तर सगळे खातील आणि केल्या तर अशाच पडून असतात. तर त्याचा मी रात्री खाणार होतो आणि त्यासोबतच कुळद्याची मस्त अशी पिठी केली होती, फ्लावरची भाजी सुद्धा होती आणि भात आणि दुपारच्या चपात्या. चला तर मग असा संपला आजचा दिवस. चला बाय.